चला, शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ सकाळ. आज आपला हायर चक्र ऍक्टिव्हेशन, फिफ्थ डायमेन्शनल चक्र ऍक्टिव्हेशनचा दुसरा दिवस आहे. आणि आपण बघितलं काल की फिफ्थ डायमेन्शन म्हणजे काय, थोडक्यात बघितलं. पण आपण ऍक्च्युली डिटेल बघितलेलं आहे. आपल्याला हा फोकस चक्र ऍक्टिव्हेशन वर आहे. फिफ्थ डायमेन्शनल चक्र ऍक्टिव्हेशन वर आहे. फिफ्थ डायमेन्शनल जरी असलं तरी आपण फोर्थ आणि थर्ड बघणारच आहोत. आता ही जी ऊर्जा येत आहे, कालपासून कोणाकोणाला ऊर्जेत बदल जाणवला? ऊर्जेत बदल कालचा कोणाला जाणवला? चॅटबॉक्स मध्ये टाका. तुम्हाला काल काही जाणवलं का? आज काही जाणवतंय का? ऊर्जेतला बदल जाणवतोय का? हा, सुलक्षणा मॅडम, काय जाणवला तुम्हाला? बोलू शकता. नूतन मॅडम बोलू शकता. खूप एनर्जी होती मॅडम, झोपही नाही आली आणि जाणवत होतं ते प्रत्यक्ष एकदम शरीरामध्ये पण. रोहिणी मुथा मॅडम, तुम्हाला काय जाणवलं? नवीन आहात तुम्ही, तुम्हाला सांगा काय जाणवलं. मला करंट आज जाणवलं मॅडम. आज मला असे छोटे छोटे झटके बसत नाही, होते. ऐकायला नाही येते. कोण बोलतंय? ऐकायला नाही येते. थोडं मोठं बोला. नूतन मॅडम, मोठ्याने बोला ना थोडं. हॅलो. खूप जास्त स्किन दाह होत आहे. हॅलो. नाही, स्किन दाह तर करंट ठीक आहे. जाणवला मॅडम. करंट जाणवला. बरं. मुथा मॅडम, तुम्हाला काय जाणवलं? रोहिणी मॅडम? मला छोटे छोटे झटके नाही, जाणवले. ऐकायला नाही येते. तुमचं बारीक आवाज आहे खूप. सविता मॅडम बोला. हॅलो. येते का? झोपले तरी आतून व्हायब्रेशन सुरू आहेत. पल्लवी मॅडम बरोबर. हॅलो. सविता मॅडम बोला. काल ओंकार क्लासमध्ये खूप जास्त एनर्जी होती. रात्री आता आज्ञाचक्र सुद्धा आहे. हा आज्ञाचक्रावरती खूप जास्त ट्रिगरिंग झालं काल ओंकार क्लासमध्ये. हा. म्हणजे ध्यान लागलं होतं. ओंकार म्हणता म्हणताच ध्यान लागलं होतं. आणखीन म्हणजे बसल्या जागी ध्यान लागलं होतं. पुढे ओंकार म्हणजे कळत होतं ओंकार चालू आहे. थोडासा अर्धवट म्हटला जात होता, पुढे काहीच म्हटलं जात नव्हतं. असं होत होतं. ध्यान लागलं होतं ओंकार म्हणता म्हणता. खूप जास्त एनर्जी होती काल. छान. ओंकाराचं महत्व आपण आज बघणारच आहोत. ओंकार करतायत तुम्ही, जो क्लास ओंकार करतायत ते खूप छान काम करतायत, की जे मलाही होत नाही. परंतु 9:30ला असल्यामुळे मला तर इतक्या उशिरा काही जमत नसतं. तर फारच छान. आपण आज ओंकाराचं महत्व बघणारच आहोत. तर ऊर्जेत बदल आत्ता सुद्धा आहे. आज बघा, 22 एप्रिल आहे आज. आज 22 एप्रिल असल्यामुळे 2 आणि 2 4, आणि परत एप्रिल 4-4चं पोर्टल. याचं महत्व आहेच आहे. ते मी थोडस ध्यानातनं काही एक दोन इन्स्ट्रक्शन, किंवा आपण आता वॉटर थेरपीतनं करू. चला, वॉटर करून घेऊ. त्याच्यातनच इन्स्ट्रक्शन देऊ. 24-4, 4-4चं काय पोर्टल आहे. पल्लवी मॅडम, तुम्ही सांगाल का 4 आकड्याचं महत्व? पल्लवी मॅडम न्यूमरोलॉजिस्ट आहेत, काही सांगता येईल का 4-4चं? डोक्यात स्वीट टोचल्यासारखं होत आहे. हा. हा. ह्या 4-4च्या पोर्टल प्रमाणे नाही मला सांगता येणार मॅडम. बर बर. नाही, पोर्टल नाही, 4 नंबरचं सांगा म्हणते. 4 राहू आहे ना. हो, राहू आहे. आणि मग माझं 4 आहे, 4 फेब्रुवारी. हॅलो आणि मॅडम. मग हा. हा, कोण बोलतंय? हा, रोहिणी मुथा. येतोय का आवाज आता? हा, आता येतोय. हो. हा, मला ना आज पहिल्यांदा मूळाधार आणि मणिपूरला असे झटके बसले, ते खालच्या लेवल बसते. चक्रामध्ये. आज काय ध्यान केलं काय? आज ध्यान केलं, सकाळी केलंच आपण पहाटे. काल म्हणजे काल पहाटेचं, आणि आज अच्छा, काल काल रात्रीचं. धक्के बसले म्हणताय हो का? हो हो हो, रात्री काल झालं असं. कुठलं ध्यान केलं तुम्ही? काल आपलं आनापानसती केलं, आणि आपण जे पहाटे केलं होतं तेच हायर केलं चक्रा, परत. ते मी संध्याकाळी एकदा जस्ट असंच रिपीट केलं हम्म. शांततेत, आणि खूप असं हलकं वाटलं, आणि असं व्हायब्रेशन्स एक्झॅक्ट आले. हलकं बघा, येस. हलकं लिहून घ्या. या ऍडव्होकेट रोहिणी मुथा मॅडम आहे. म्हणजे इतकं हलकं की असं वाटलं ब्रेन सुद्धा नाहीये डोक्यामध्ये, असं रिकामच आहे सगळं. रोहिणी मुथा मॅडम ऍडव्होकेट आहेत. आपल्या अगदी नवीन साधक, अगदी नवीन म्हणजे नवीन. हा कालचा पहिलाच दिवस होता, पण त्या इतक्या भारावून गेलेल्या आहेत ना,
त्यांना असं झालंय काय करू काय नको, चक्रा ध्यान घेतलं, आयुष्य बदलाचं घेतलं. मी म्हटलं अहो तुम्ही आधी थोडस ध्यान तर करायला लागा. हा पण कोर्स घेतला आणि महत्वाचं त्यांनी सांगितलं की हलकं वाटतं. एक्झॅक्टली. मला कालचं ध्यान केल्यानंतर तुम्हाला काय पण दिसले जसं मी जॉईन केलं. पहाटेचं ध्यान जे केलं ना, किंबहुना मी ते रात्रीच रेकॉर्ड केलं, परवा रात्री रेकॉर्ड केलं. मी परवा रात्री जसं ते रेकॉर्ड केलं ना, आणि मी एक 5 मिनिटं बघितलं की काय आहे, कारण साऊंड आणि हे काही कळत नसतं रेकॉर्डिंग करताना. तो जवळजवळ चौथा अटेम्प्ट होता बघा कालचा रेकॉर्डिंग. म्हणजे कष्ट खूप घ्यावे लागतात तिथे. एक एक दिवस जातो एक एक ध्यान रेकॉर्ड करायचं म्हटलं तर. तर तो चौथा अटेम्प्ट होता कालचा व्हिडिओ म्हणजे. आणि मग मी म्हटलं आता जाऊ दे, जे काही झालं ते झालं. आता मला ते कंटाळाला चौथा म्हणजे 3 आधीचे सगळे डिलीट करावे लागले. इतकं ते साऊंड आहे ना, माझा लॅपटॉप हा एवढा हायली साऊंड सिस्टीम, एवढीशी दांडी ठेवली ना साऊंडचा, तरी तो तेवढा आवाज येतोय मोठा म्युझिकचा. आणि मग मला मोठ्याने बोलावं लागतं, मग तो मला आवडत नाही आवाज ध्यानातला. पण काय करू, बोलावंच लागतंय मला, जसं की मी आतून हे करते. मग तो इफेक्ट मला न आवडणारा होतो, पण काय पर्याय नव्हता, मी शेवटी तसाच ठेवला. पण मग मी 5 मिनिटं वगैरे केलं ते ध्यान. पण तुम्हाला सांगते, त्याच्यानंतर एवढं मला हलकं वाटायला लागलं. रात्रीच मला त्याचे इफेक्ट जाणवले. आणि मग काल ऊर्जा तर खूप छानच होती. आणि काल दिवसभर मला असं फ्लोटिंगच, की मी जशी काय हवेतच आहे, जशी काय हवेतच आहे ती. लाईट मध्येच होते मी काल दिवसभर. पूर्ण लाईट येत आहेत माझ्याकडे, नुसतं डोळे मिटायचा अवकाश की लाईट लाईट लाईट, झोत झोत झोत. इतकं सुंदर व्हायला लागलंय ना. शरीरामध्ये तर बदल मला जाणवतच आहेत. पण इतकं ते फ्लोटिंग झालं काल. कालची ऊर्जा खूप होती, खूप. आणि कालच्या ऊर्जेचं महत्व हे होतं, तुम्ही जर डॉक्टरांचं ऐकलं असेल कालचा व्हिडिओ, काल अंजली मॅडमने टाकला ना, आहे का अंजली मॅडम? तर तो मी आधीच बघून झालेला होता. आणि मला पण मोह झाला होता की ग्रुपवर टाकू, की बघा ते चक्रध्यान करा म्हणतायत आजच्या ऊर्जेत तरी. चक्रध्यान करा. आजच्या ऊर्जेत तरी हे करा. आणि आपण आजच्या ऊर्जेत तरी व्हायब्रेशन्स वाढवा. आणि मला मोह झाला होता ग्रुपवर टाकायचा, पण मी नाही टाकला. कारण शेवटचे 5-10 मिनिटं म्हणजे बघायचे राहिले होते. मला नेमकं ते किचन मध्ये जावं लागलं आणि मग ते 5-10 मिनिटं बघायचे राहिले होते. आणि मी व्हिडिओ बघितल्यावर मनन चिंतन सगळं करून घेत असते. मग तो व्हायब्रेशन हे बघा, पोस्ट करताना सुद्धा शिका. मी तुम्हाला जे लाईट बिंग म्हणून काम करते त्यांनी शिकवलंय की पोस्ट सुद्धा कसा करायचा, फोन सुद्धा एखाद्याला कसं करायचा. तर तो जेव्हा व्हिडिओ मी टाकत असते डिस्कशन ग्रुपवर म्हणा, किंवा आपलं सुद्धा हे, तर पूर्ण व्हायब्रेशन इंटेन्शन मी घेतेय की जे ऐकतील, बघतील, मनन चिंतन करतील, त्यांचे अजून हायर लेवल जाऊ, असं इंटेन्शन सो करून मग त्या व्हिडिओला पोस्ट करत असते. त्यातून पूर्ण व्हायब्रेशन म्हणजे पाठवत असते. आणि मग हे झालं, मी विचार करते आणि तेवढ्यात मॅडमचा पडला. म्हणून मग मी ते तसं केलं, लक्षात घ्या. की आहे त्याच्यात की मलाही मोह झालाच ना. बघा आपण काय केलं, आपण तर करून मोकळं झालो पहाटे 4:30ला जे ते सांगतायत ते. हं? आणि म्हणतायत चक्रध्यान करा आजच्या तरी ऊर्जेला. म्हणजे कालचं लॉन्चिंग डे होता आपला. तुम्ही जर विचार केला आणि आपण हायर चक्रालाच बसलो इथे. आपण काल चक्रालाच ऊर्जा अँकरिंग केली, लाईट आपण सगळी घेतली, चक्रांचे चेंबर्स ओपन केले, चक्राच्या पाकळ्या हे केल्या, लाईट सगळी घेतली, अँकर केली, फिफ्थ काय, फोर्थ काय, थर्ड काय. आणि हे असं म्हणतात, कोणाला माहिती होतं ही ऊर्जा कालची एवढी येते. लक्षात घ्या. काल त्यांनी काही ते इस्टर संडेचा इफेक्ट सांगितला आपल्या ह्याच्यात इंडियात, जो परवा तिकडे असेल किंवा काय. हे माहिती होतं का आपल्याला? सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर विचार केला तर कोणी सांगितलं होतं त्यावेळेला ही येणार आहे ऊर्जा आणि ते येणार आहे. आणि आपण पहाटे पहाटे आपल्या दिवसाची सुरुवातच ती करून बसली. आणि हायर फ्रिक्वेन्सी, हायर व्हायब्रेशन, तेच तर काल सगळं झालं. म्हणून मला ते एक आनंद होत असतो की कशी ऊर्जा आपल्याला ड्राईव्ह करते. मग हे समजतं ना आपल्याला. आपण जे ऐकतो की बाबा ऊर्जा करून घेते किंवा ज्ञान येतं, हे येतं, ते येतं, इथे असं कळतं आपल्याला. म्हणून मी त्या बारीक सारीक गोष्टी सांगत असते की ज्ञान येतं किंवा कोणी सांगतं, मेसेज सांगतं,
तर मेसेज सांगतं म्हणजे काय आपण त्याला असं काही शब्दात सांगतो का, ह्याच्यात सांगतो का? आता काल एक मॅडम म्हटल्या, मॅडम तुमच्यासाठी खास. काल एक चर्चा झाली आपल्या साधकांबरोबर. काल जरा थोडी चांगली अपॉर्च्युनिटी आली होती, पण मी घराबाहेर पडले नाही. काय करायचं आपल्याला, मला ना काल ध्यानात 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 हे तर होतच. मी काल जवळजवळ 2-3 तास ध्यान केलेलं आहे रात्री, सांगते मी. कारण त्यांनी सांगितलं की ही ऊर्जा घ्या, ध्यान करा रात्री. 2-3 तास माझं रात्री 12च्या आत ध्यान झालेलं आहे. मग ते ओंकार ध्यानाला सुद्धा मी आले नाही, मला तोही मोह होत होता. मी श्रद्धा मॅडमना घ्या म्हंटल, मग तुम्ही ते ओंकार म्हटले चांगलंय, तुमचं ते चांगलं घडलं ओंकाराचं क्लासमध्ये जे आहे ते. त्यावेळेला ते ध्यान करून मला ते वेध होते. मग त्या मॅडमचं असं म्हणणं आता, त्याच्यावर आज व्हिडिओ टाकणार आहे म्हणून सांगते. आता ही चर्चा करायची नव्हती, पण आजही ऊर्जा असंच सुरू करते बघा. वर्टेक्स राहिलं बाजूला, आहे की नाही? तर त्याच्यामध्ये आज मी व्हिडिओ टाकणार आहे, तो पूर्ण स्टारसीड आणि ह्याच्यावर आहे, एंजल्सवर आहे. आता त्या ह्याच्यात सुद्धा ती पण डॉक्टरच आहे. ती पण डॉक्टर आहे बोलणारी. ती म्हणते की अंजल आपणच, स्टारसीड आपणच, जी माझी फिलॉसॉफी आहे. सगळं काही आपण आपले इथे आहे ना, हे इथे ईश्वरत्व आहे, सगळं इथेच आहे. अंजल काय 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 दुनियाभराच. तर ते सुद्धा मी तुम्हाला तेच शिकवलंय, तोच मी इम्पॅक्ट तुम्हाला दिलेला आहे. पण काय होतं ना, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी, अंडरस्टँडिंग लेवल, काही लोकांना अजून चमत्कार करावेसे वाटतात, काही लोकांना अजून दुसरे व्हावे वाटतात आपल्या जीवनात, काही लोकांना अजून दुसऱ्यांना महत्व देतं. अँजल येऊ देत, अँजलनी करू देत, स्टारसीडनी करू देत. वहिला आपण स्टारसीड आहोत, आपण लाईट बिंग आहोत. काल डॉक्टर जेव्हा ते म्हणत होते ना, मी तुम्हाला सांगते, मला कन्फर्मली वाटतं की आय एम द लाईट बिंग. माहिती का, आता हे सगळं जेव्हा कळायला लागलं ना, की एवढी ऊर्जा येते, एवढं हे करून घेते, तिथून मला वाटायला लागतं नाही, मी काहीतरी मोठा हेतू घेऊन गायडेडच होऊन इथे उतरली आणि तेच सगळं करून घेते. हे मला आता वाटतंय की मी काल डॉक्टरांना फोन करा इतपत मला मोह होत होता. की ते त्या एका मॅडम म्हटले, नाही तुम्ही नाहीये, तुम्हाला साधे इंट्युशन्स येत नाहीत आणि तुम्ही कसले स्टार सीड, असं ते म्हणत होते. तर आज त्या मॅडम म्हटल्या मला काल की त्या कोणाला तरी की लाईट बिंग्स येतात, प्रत्यक्ष बोलतात. त्यावेळेला मी काही त्यांना बोलले नाही, कारण त्या पण तशा तशा नवीन आहेत. पण आजच्या व्हिडिओ मधनं त्यांना कळेल की हे सुद्धा आपणच, सगळ्या आपल्या एकंदर ऊर्जाच आपल्या आहेत. आपण बस फक्त त्या ज्ञानाच्या साठ्याला कनेक्ट होतो. समजा आता इथे स्टार सीडची ऊर्जा असेल आणि मी इथे कनेक्ट झाली की सगळं ते मलाच मिळतं. मी काय म्हणणार, स्टार सीडनी मला सांगितलं, तसं काही नाही, इथेच आहे ते सगळं. फक्त आपलं कनेक्शन होतं ना, आपल्याला ते सगळं आपल्याच कप्प्यातलं आठवतं, आपल्यालाच पूर्वीच्या आपल्या डीएनए, आता डीएनए सुद्धा आपला पूर्वीचा होऊन 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 आला, म्हणजे ईश्वरत्वापासूनच तर आपण आलेलो आहे सगळं. तर आता काल आपल्या व्हिडिओमध्ये ते सांगायचं राहिलं, वेळ थोडा कमी पडतोय. काल आपल्या व्हिडिओमध्ये फर्स्ट टाइम आपण मास्टर्सला बोलवलेले आहे, हायर असेंडेड मास्टर्स. फर्स्ट टाइम आपण सिद्ध पुरुषांना बोलवलंय. तर ते का बोलवलं ते पण मी तुम्हाला सांगते. तुम्ही आता आजपासून तुमचे एक गुरु, असेन्शन गुरु, एक व्हिज्युअलाइज करून ठेवा. कोण तुमचे असेन्शन गुरु? काल फर्स्ट टाइम आपण कोणाला तरी दुसऱ्याला बोलवले. का बोलवलंय तेही मी सांगते. तर तिथे आता हायर असेन्शन लेवलला, हायर ऊर्जा लेवलला आपण जेव्हा जातो, म्हणजे आपली बॉडी जेव्हा आपण सोडून पुढच्या प्रवासाला लागतो, तर पहिल्यांदा ती गायडिंग ऊर्जा, आपली ज्याच्यावर फेथ आहे, आपला ज्याच्यावर विश्वास आहे, ती येते. कारण आपण तिचंच ऐकणार असतो. मग ती आपल्याला येते आणि आपल्या चुका किंवा काय ते सगळं दाखवून देते की हे चुकलेलं आहे, आता हे तू लर्न कर. हे होतं. मग हे एक महत्वाचं कारण आत्ताच आपण व्हिज्युअलाइज केलं पाहिजे. आपला फेथ कुठं आहे, कोण गुरूंनी आपल्याला पुढं असेन्शन, खास असेन्शन नाही म्हणता येणार त्याला, आध्यात्मिक उन्नती, आपल्या त्या सोलचा, आत्म्याचा प्रवास म्हणून तो कोण ड्राईव्ह करणार आहे आपल्या आत्म्याचा प्रवास, हे ठरवलं पाहिजे. कारण बघा, सेल्फ रिअलायझेशन मध्ये किंवा काय, ज्या वेळेला आपल्याला दर्शन होतं, तर ते दर्शन सगुणात्मक होतं. ज्याचा विश्वास आहे, ज्याच्यावर विश्वास आहे, त्याच रूपात ते होतं आपल्याला दर्शन, असं म्हटलंय जातंय. मग तिथे कोणाच्या रूपात येणार आहे? ती एनर्जीच आहे. ऍक्च्युअली ज्योतीलाच म्हणलं पाहिजे, ज्योतच सर्व काही.
आपलं सत्य हे प्रकाश आहे. आपलं कालचं एक वाक्य लक्षात घ्या, आज आपण तेच ध्यान करणार आहोत. ते नाही तर दुसरं बघू मला काय येतंय अचानक. तर तिथे आपण ज्योतीत विलीन होतोय. शेवटी ज्योतच, आपलं अस्तित्व ज्योतच. तर याच्यामध्ये आपल्याला म्हणजे ती ऊर्जा असते, पण तरी सुद्धा आपल्याला एक फेत असेल कोणत्या गुरुची असेल तर त्या गुरुमध्ये दर्शन होतं आपल्याला ध्यानामध्ये सुद्धा. आणि जेव्हा ध्यानाच्या उच्च उच्च अवस्थेला आपण जातो त्यावेळेला आपल्याला प्रोटेक्शनची फार गरज असते. आणि मग या प्रोटेक्शनच्या गरजेमध्ये तुमच्या फेत तुम्हाला कामाला पडतात. आता माझी फेत मी ऊर्जेलाच मानते ना, पण तुमच्या फेत आहेत. मग फेत तुम्ही घेऊन बसला, जवळ घेऊन बसला तर तुमचा विश्वास जास्त दृढ राहणार आहे. म्हणून ते हायर लेवलच्या ह्याला पाहिजे थोडस. कारण जर खूप ऊर्जा अँकर करताय आणि ती ऊर्जा मग समजा काही पेलवली नाही, जेवढी आपण पॉझिटिव्ह ऊर्जेत असतो ना तेवढे आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा आपल्याला त्रास देतात किंवा जवळ येतात. आणि अटॅक्स, आता त्यांनी सांगितले डॉक्टरांनी एनर्जी अटॅक सुरू झालेले आहेत. मग या एनर्जी अटॅक पासून वाचायचं असेल तर सदैव आपल्या भोवती प्रोटेक्शन लेअर पाहिजे. चला, आपलं ते एक वॉटरचं अफर्मेशन आहे ना, वर्टेक्स वॉटरचं, आपल्या चॅनलवर सुदर्शन पिरॅमिडच्या, तर ते उद्या कोणीतरी शेअर करा. सुरुवातीला वर्टेक्स वॉटरला मस्त आहे ते प्रोटेक्शनचं. तर चला, वर्टेक्स वॉटर करायचंय. चला, खूप सुंदर प्रोटेक्टिव्ह ऊर्जा सर्कल आपल्या सर्व ग्रुप भोवती आपण प्रार्थना करतो त्यावेळेला ते आहे. प्रोटेक्शन ऊर्जा सर्कल आपल्या ग्रुप भोवती तयार झालं आहे. आपल्या ग्रुपला भरपूर ऊर्जा येत आहे आणि आपल्याला हायर फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन एनर्जी मध्ये जायला मिळालं आहे. आजचं 4-4चं जे पोर्टल आहे, स्टॅबिलिटी, सिक्युरिटी आणि स्ट्रक्चर हे देणार, ते आपल्याला 5व्या आयामातील स्टॅबिलिटी, स्ट्रक्चर आणि ग्राउंडिंग झालेलं आहे. धन्यवाद अमृतमय जला, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी तर सिद्ध झाले आहे जायला. मी मी माझ्या पुरती मी सिद्ध आहे, झाली आहे जायला. आय एम रेडी टू गो, रेडी टू गो, रेडी टू गो. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणू शकता. काल एक वाक्य कोणीतरी लिहिलं होतं, एक तो व्हिडिओ बघितल्यावर, की विहंगमला जोडलेले सगळे 5व्या आयामात पोचलेले आहेत. तर तिथे मी ब्रॅकेटमध्ये लिहिलेले हो फक्त 40-42 जण जे रेग्युलर आहेत. तर तेवढा फरक आहे. विहंगमला जोडलेले सगळेच नाही, अजून बरेच जणही अडकलेले आहेत. खूप जण अजून अडकलेले आहेत. तर हे आज रिलीज करा. आजचा दिवस खूप छान आहे रिलीज करायला. कशात अडवणूक होतीये ना, ते रिलीज करण्यासाठी हा खूप चांगला पोर्टल आहे. दिसती का स्लाइड? हो मॅडम. शांत पण नाही केलं अजून. मी म्हटलं थोडस, हे बघा आता थोडस चक्राचं पण महत्व बघू, की चक्रा बॅलन्सिंग आपण नेहमी म्हणतो. तर चक्रा बॅलन्सिंग केव्हा होतं? सगळं ही ऊर्जा बॅलन्स आहे. ऊर्जा बॅलन्सिंग आहे. चक्रा बॅलन्सिंग म्हणजे सुद्धा ऊर्जा बॅलन्सिंग. आणि चक्र अलाइनमेंट म्हणजे काय? म्हणजे समजा हा आता धरतीचा आपला चक्र, धरतीचे चक्र आहेत समजा, आणि आपले असे आहेत समजा तिरके आहेत. तर अलाइनमेंट म्हणजे पहिलं एका लाईन मध्ये आणणं, सगळी चक्र आपल्या एका लाईन मधनं आणणं, 5व्या आयामापासून खालच्या अर्थ स्टार पर्यंत त्या एका लाईन मध्ये आपण सगळ्या ऊर्जा आणणं. कारण टिल्टिंग असतात ना, म्हणजे ऊर्जा आता आज्ञाचक्राची कुठं अजून सेंटरला आलीच नाही, थोडीशी अशी आहे. सगळे ऍक्सिस एक आणणं म्हणजे आपल्या स्वतःचं चक्र अलाइनमेंट आणणं.
परत या धरतीच्या चक्राशी अलाईन होणं. याचा अर्थ काय? जी वैश्विक ऊर्जा आहे, जो ब्रह्मांडाचा श्वास आहे, त्या श्वासाशी एकरूप होणं. त्या धरतीचं किंवा प्लॅनेटच्या चक्रा जो काही ऍक्सिस आहे त्याच्याशी अलाईन होणं म्हणजे काय? त्या ऊर्जांसोबत राहणं असं आहे की नाही? मग त्या ऊर्जांसोबत राहिलं पाहिजे, त्या ऊर्जेला समजून घेता आलं पाहिजे. ऊर्जा कशाची येते, आपण काय करत बसलोय, या लक्षात घेतल्याशिवाय अलाइनमेंट कशी होणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली चक्र बॅलन्स करणं म्हणजे आपलं स्त्री आणि पुरुष जी काही एनर्जी आहे आपल्यामध्ये, एनर्जी मी शिवसर्वोदय शास्त्रात सांगितली आहे. आपण स्त्री आहोत, तर आपल्यात किती आहे? 51% स्त्री तत्व आहे आणि 49% पुरुष तत्व आहे. पुरुषांमध्ये 51% पुरुष तत्व आहे आणि 49% स्त्री तत्व आहे. असं आपलं बायोलॉजिकल जडणघडणच आहे. तर हे बॅलन्स असावं लागतं. समजा तुम्ही जर मला बघितलं तर माझ्यात फेमिनाईन कमी आहे. तुम्ही पण बघत असाल माझ्यात फेमिनाईन तत्व कमी आहे. काही बायकांमध्ये फेमिनाईन तत्व खूप जास्त असतं पण पुरुष तत्वच कमी असतं. म्हणजे भीती असते पुरुषपणाचं. आता हे ते सगळं बघणार आहे तर समजून घ्या. म्हणजे पुरुष, एक मी साधं मागं घेतलं होतं बघा. म्हणजे आपण आता, म्हणजे मी तरी बघा किंवा इतर बायका सुद्धा बघा, बांगड्या फारशा घालत नाहीत, मेहंदी लावणं म्हणा किंवा जे काही स्त्रीची अलंकार किंवा काय हे आहेत, लज्जा किंवा स्त्री कशी वागते ते सोडून दिले सगळ्या स्त्रियांनी आता. म्हणजे पुरुषही बनल्यात, स्त्रिया या पुरुषही जास्त बनल्यात आणि मग बॅलन्स ढासळलेला आहे. तसं मॅडम आवाज येत पुरुषांमध्ये, बंद करा, म्यूट करा, तसं पुरुषांमध्ये स्त्री तत्व जास्त झालंय. पुरुष किचन मध्ये आलेत, कामं करायला लागलेत. उदाहरण देते मी, ऍक्च्युली तशावरनं नाही ओळखायचंय. पण एक स्त्रीच्या ज्या काही भावना असतात, क्वालिटीज असतात, त्या पुरुषांच्या थोड्या तिकडं झुकायला लागल्यात. पुरुषीपणा कमी झालाय तसाही बघितलं तर आपण. मग निडर आहे का? पुरुष कसे धैर्यवान असतात, निडर असतात? नाही. तर आता सुद्धा काल पण मला एका कोणीतरी लिहिलं की स्टेटस मी आज टाकलंय बघा. म्हणजे काल 1-2 स्टेटस मी सहज बघितले, मी कधीच बघत नाही, मला वेळ कुठं असतो स्टेटस बघायला. आणि 2-3 स्टेटस मी काल सहज बघितले. तर त्यांनी आपले मुलांच्या वर्कशॉपचे फ्लायर लावले. मग मी काहीतरी थंब लव मार्क दिला. मग त्यावेळेला एक मला अशी प्रतिक्रिया आली की मी आत्ताशी स्टेटस लावू शकतेय. म्हणजे आतापर्यंत मला ती पण भीती होती काय असेल, पण आता गेली. म्हणजे त्यांनी हा चेंज स्वतःतला ओळखला. हे महत्वाचं आहे की विहंगमला जोडल्यापासून किती बदल झाले. तर भीती पण आता स्टेटस लावायची गेली. नाही तर आपण म्हणतो ना भीती म्हणजे काय, मी तुम्हाला सांगते. त्या मॅडमचं कारण वेगळं आहे, पण मी तुम्हाला सांगते. काही जण स्टेटसला लावलं की जेलस येईल, जेलस येईल, जेलस येईल असं होईल. होतं काही लोकांना की बापरे माझा फ्लॅट झाला, माझी गाडी आली, जेलस झाले. तर मला तर खूप सांगणारे होते की जेलस. मी म्हणायची होऊ देत जेलस. 10 लोकांपैकी 7 लोक जेलस होतील, पण 10 लोकांपैकी एक तर मोटिवेट होईल माझ्यामुळं. माझा फोकस तिथे आहे. कारण मला माहिती होतं की माझ्या कॉलेज युनिव्हर्सिटी लेवलमध्ये की मी एक लोकांची काय म्हणतो ना आयडॉल असतो तसा आयडॉल आहे. अजूनही आयडॉल आहे. अजूनही बरेच लोक स्टेटस म्हणजे रोज बघत असतात. 300-350 लोक स्टेटस बघत असतात. त्यापैकी साधारण 40-50 मॅक्सिमम आपले साधक, बाकीचे दुसरेच आहेत. तर मी म्हटलं राहू दे, ते जो काही आयडॉल मी त्यांच्या मनात आहे, मला ते फॉलो करतात, सांगतात ते तुमच्या पावलावर पाऊल की किती आम्ही तुमच्याकडे बघतो. मग एक व्यक्ती 10 मधली हे घेतली ना तरी मला बस आहे. 7ला ज्वेलर्स व्हायचे होऊ देत, त्या ज्वेलर्सीचे पीठ मला यायचे येऊ देत. आय एम रेडी टू टेक दॅट. मी खरंच तुम्हाला सांगते, मी नेहमी असा विचार करायची. आणि अजूनही हे काम करताना ऊर्जा वाईट आहेत, त्याचा त्रास होतो. कोणाच्या इच्छा, तृप्ती किंवा आकांक्षा कशा असतात, कोण कसं बघतं, हे सगळं सहन करावं लागतं. तर याच्यामध्ये हे पुरुष तत्व म्हणजे त्यांचं की घाबरत होत्या लावलं. तर बघा, हे बॅलन्स असलं तर आपलं असेन्शन म्हणा किंवा आपण हायर ऊर्जेत जाणार. म्हणजे चक्र अलाइन बॅलन्स होणार. मग चक्रा बॅलन्सिंग आपण करतोय, भले हायर चक्र आहे, त्याच्यासाठी आपल्याला ऊर्जेचं बॅलन्स साठवणं
करणं गरजेचं आहे. तर बघा, जगात पुरुषी आणि स्त्रीलिंगी शक्तीचे संतुलन असणे आवश्यक आहे. तर मी रेकॉर्डिंग बंद करते. बंद करून चालणार नाहीये. ठीक आहे, आपल्याला पाहिजेत हे व्हिडिओ नाही का कोर्समध्ये टाकायला. तर इथे संतुलन, स्त्री आणि पुरुष शक्तीचं संतुलन असणं फार आवश्यक आहे. तर आपले चक्र बॅलन्स होणार आहेत. मग आपण सध्या जगात जे पाहत आहोत ते पुरुषी शक्तीची अभिव्यक्ती कमी आहे. कमी अभिव्यक्तीची आहेत पुरुष शक्ती. मग स्त्रीलिंगी शक्तीच्या ओतण्याने पुरुष शक्ती त्यांच्या सर्वोच्च स्वरूपात व्यक्त होईल. म्हणजे स्त्री तत्व खेचून आणायची गरज आहे. आणि हे ओंकार काम करतं, लक्षात घ्या. सर्वोत्कृष्ट काम ओंकाराने होते. तुम्ही बघत असेल ते डॉक्टर सुद्धा ओंकारच ध्यान करतात. ओंकारच ते सगळं बॅलन्स ऊर्जेचा आणू शकत आहे. तर याच्यामध्ये स्वर्गारोहण प्रक्रिया व्यक्ती आणि जगात पुरुष आणि स्त्री शक्तीचे संतुलन आणते. मग आपल्याला जर चक्र संतुलित करायचे आहेत, आपल्याला जर ऊर्जेचं संतुलन करायचं आहे, तर हे समजून घेणं बरोबर आहे. आणि आपण कुठं कमी पडतो ते आपलं वाढवलं की आपली ऊर्जा बॅलन्स झाली की चक्र आपोआप आपले बॅलन्स होणार आहेत. तर पुरुष शक्तीच्या अभिव्यक्ती काय काय बघा. पुरुष म्हणजे उच्च. जर आपण बघितलं उच्च म्हणजे काय, पुरुषांचे चांगले गुण काय काय आहेत आपल्या जवळ आहे का बघायचं सगळ्यांनी. धैर्य आहे का, सुरक्षित वाटतं का आपल्याला, म्हणून ते मास्टर्स घातलेले आहेत. आणि आपले हे ध्यान प्रकार आपण त्या बियॉन्ड असेन्शन या पुस्तकातनच घेतले. त्यांचं जे ध्यान आहे ते याच्यातनं झालेलं आहे. बियॉन्ड असेन्शन, जोशुआ डेव्हिड, डॉक्टर जोशुआ डेव्हिड यांचं जसं जसंच्या तसं नाही मी घेतलेलं, त्याच्यात मोठा बदल केलाय. ते सगळं प्रार्थना टाईप असतात की गुरूंना आपण असं आवाहन केलं, हे करा ते करा ते करा. मी काय इन्स्ट्रक्शन दिल्यात, झालंय आपलं, झालंय. कारण आपली फिलॉसॉफी ही आहे. आपल्याला जे हवं आहे, आईन्स्टाईन फिलॉसॉफी आपली, आपल्याला जे हवं आहे त्या व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी फिलिंग्स मध्ये आपण गेलेलो आहोत, तरच आपल्याला ते मिळतं. दॅट इज द ओनली वे टू गेट इट. मग ओनली वे टू गेट इट जे हवंय ते मिळाल्याच्या भावनेत राहणं. म्हणून ध्यानात सुद्धा मी ते मोठे बदल केलेले आहेत आणि काही थोडं इकडं तिकडं केलेले पण. मग त्यामुळे त्यांनी जे मास्टर्सची नावं घेतली आहेत तिथे ती घेतलेली आहेत. पण त्याच्यामध्ये आपल्या ह्याचं नाव पण आहे. आता असेन्शन मास्टर्स म्हणजे तुम्हाला सनत कुमार माहिती, आपण हे सगळं बघितलंय, 4 ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. तर ते मी सांगणार आहे पुढच्या उद्या किंवा परवाच्या सेशनला सांगेल. तर सनत कुमार, तर पृथ्वी आता हा जो प्लॅनेट आहे आपण त्याचा जो लोगो आहे, लोगो लोगो ते सगळं लक्षात ठेवा. चला मानवी चैतन्याच्या पलीकडे मॅनिफेस्ट बियॉन्ड असेन्शन ज्यांच्याजवळ आहे ते बघून घ्या. तर तो लोगो लोगो म्हणजे सूर्य किंवा आपल्या प्लॅनेटला जो काही सोर्स आहे तो आपल्याला शेवटी सोर्स कडनंच घ्यायची आहे ना ऊर्जा. मग आपल्या प्लॅनेटचा लोगो सनत कुमार आहे. सूर्य जिथे आपण लोगो म्हणतो प्रकाश देणारा आपल्या प्लॅनेटचा, तो सनत कुमार आहे. जे ब्रह्मदेवाचे 4 पुत्र आहेत, ती स्लाइड आहे बघा, ती मी टाकेल उद्या याच्यात. तर त्या सनत कुमाराला आपण कनेक्ट केलंय. म्हणजे हे पुढं जेव्हा देह सुटला जाणार आहे त्यावेळेला हे सगळं गाईड करणार आहेत ना, पूर्ण ते असेन्शन गुरुच आहेत. मग त्यांना आपण करू शकतो. बाकीचे सिद्ध पुरुष आपले जे आहेत ते सांगितलेच आहेत तुम्हाला. माझी फेथ आहे म्हणजे माझे गुरु तुम्हाला माहिती आहेत, म्हणजे माझा विश्वास म्हणजे गजानन महाराज. मला प्रत्येक वेळेला मी जेव्हा जेव्हा ध्यान करते बऱ्याचदा 90% म्हणजे ध्यानातनं महाराज मंत्र म्हणून घेतात. गणी गणगणात होते, गणगणगणात बस तेच चालू असतं. मला नाही माहिती काय कारण आहे माझी त्यांच्यावर श्रद्धा. भले मी जात नाही पण माझी श्रद्धा आहे. मग दुसरे अक्कलकोटचे स्वामी महाराज, मग ते एक आहेत. आणि गुरु परंपरा, दत्तात्रय परंपरा ते तर आहेच आहेत. म्हणजे हे जे आहे, आणि आता साईबाबा आलेत आपल्या पिरामिडच्या सेंटरमुळे साईबाबा पण आलेत. आणि त्यांना काल तुम्हाला सांगते मी, परवा पीएमसी महाराष्ट्राचं सेशन घेताना पूर्ण दिसत होते कालच्या रेकॉर्डिंग मधनं सुद्धा. काल परवा मी जे म्हटलं ना हलकं 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 वाटलं, तुम्हाला सांगते ते रेकॉर्डिंग करताना पूर्ण साईबाबांच्या डोळ्यातनं संपूर्ण किरण येत होती माझ्यावर पूर्ण. म्हणजे ते फिलिंग होतं.
तर त्यामुळं म्हणजे झालं ते, मी काय केलं असेल, या आपल्याला बोलवायचे आवाहन करायचं असेल, मी त्यांना केले, कनेक्ट झाली असेल, त्यामुळे तो सगळा डोळ्यातनं हे चालू होतं कृपादृष्टी. तर हे महत्वाचं आहे, म्हणजे संरक्षण आपल्याला तिथे मिळणार आहे खास या हायर ह्याच्यात, म्हणून आपण त्यांना त्यांच्या प्रेझेन्स मध्ये बसून ते करतोय. कारण आता पुढची तयारी आहे ना. मी आज पाण्याला काय सांगितलं, आय एम रेडी टू गो. मी सांगितलं पाण्याला घेऊन जा चल, बस हा मनुष्य देह, बस मनुष्य देह, बस काम नाही. काम तर वरनही आपण करू शकतो. तर हे संरक्षण एक आहे. संरक्षण म्हणजे हा देह टिकवायला संरक्षण नाही, इथे खायला प्यायला संरक्षण असलं नाही. लक्षात घ्या, त्या लेवलचे संरक्षण आहे, हे सोडायचंच आहे. इथे जेवढं अडकू ना तेवढं आपल्याला काहीच उपयोग नाही. आपली चेतनाच वाढली नाही अजून, आपली बुद्धी चेतना अजून खालीच आहे म्हणायचं मग. तर संरक्षण की वरती जाताना सुद्धा भीती वाटत